मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्याच आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण 12वीच्या नवीन सिलेबसप्रमाणे सॉलिड स्टेट या चॅप्टरचा अभ्यास या लेक्चरच्या माध्यमातून करत आहोत. यापूर्वीच्या या चॅप्टरच्या 2 लेक्चर्सचा आपण नक्कीच अभ्यास केला असेल. तो केला नसेल तर आधी ते 2 व्हिडिओ लेक्चर्स बघा आणि नंतरच या लेक्चरला सुरुवात करा. आजच्या लेक्चरमध्ये आपण पॅकिंग ऑफ पार्टिकल इन क्रिस्टल लॅटिस ही कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत. पॅकिंग ऑफ पार्टिकल इन क्रिस्टल लॅटिस. तर बघा मित्रांनो, या कॉन्सेप्टच्या सुरुवातीला आपल्याला जो प्रश्न बघायचा आहे तो प्रश्न आहे डिफाईन कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, कोऑर्डिनेशन नंबरचा अर्थ काय आणि कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय. अतिशय सोपी कॉन्सेप्ट. एखाद्या क्रिस्टल लॅटिसमध्ये किंवा एखाद्या सिस्टीममध्ये जर कुठलाही पार्टिकल हा किती पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे किंवा किती पार्टिकलला टच आहे त्या पार्टिकल्सची संख्या म्हणजेच कोऑर्डिनेशन नंबर. जसं की समजा एखादी सिस्टीम आहे, ही सिस्टीम आहे, या सिस्टीममध्ये हा जो मधला पार्टिकल आहे तो 1 आणि 2 अशा 2 पार्टिकल्सशी संलग्न आहे. याचा अर्थ या पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 2 आणि हाच पार्टिकल जर 4 ॲटमशी संलग्न असेल तर या पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 4, कारण की हा 1, 2, 3 आणि 4 पार्टिकलशी संलग्न आहे किंवा त्यांना टच करतो, त्यामुळे याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 4. सो अशी अतिशय सोपी कॉन्सेप्ट. सो व्हॉट डू यू मीन बाय कोऑर्डिनेशन नंबर? द नंबर ऑफ पार्टिकल्स सराउंडिंग अ सिंगल पार्टिकल इन अ क्रिस्टल लॅटिस. द नंबर ऑफ पार्टिकल सराउंडिंग अ सिंगल पार्टिकल इन अ क्रिस्टल लॅटिस इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन नंबर. ओके, अतिशय सोपी आणि सिंपल कॉन्सेप्ट. मग कोऑर्डिनेशन नंबरमध्ये आपल्याला बघायचं आहे की सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेलचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो. तर सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेलचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 6. बॉडी सेंटर युनिट सेलचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 8 आणि फेस सेंटर युनिट सेलचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 12. आता याचा नेमका 6 का 8 का आणि 12 का हे आपण काही डायग्रॅमच्या माध्यमातून पुढच्या काही क्वेश्चन्समधून शिकणार आहोत. तुर्तास तुम्ही फक्त कोऑर्डिनेशन नंबरचे डेफिनेशन लक्षात ठेवा. द नंबर ऑफ पार्टिकल्स सराउंडिंग अ सिंगल पार्टिकल इन अ क्रिस्टल लॅटिस इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन नंबर. ओके, तर मित्रांनो, यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे आउटलाईन द जनरल क्लासिफिकेशन ऑफ पार्टिकल्स इन सॉलिड्स. आता हा क्वेश्चन मी ज्या चॅप्टरचा हा टॉपिक आहे तो टॉपिक बराच मोठा असल्याकारणाने आणि थोडा कॉम्प्लेक्स असल्याकारणाने हा प्रश्न खास करून बनवला आहे. हा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाण्याची शक्यता कमी आहे, परंतु या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण हा पूर्ण टॉपिकवर एक सहज आणि सोपं ओव्हरलुक करू शकतो आणि टॉपिक इझिली आपण अंडरस्टँड करू शकतो. सो क्वेश्चन आहे आउटलाईन द जनरल क्लासिफिकेशन ऑफ पॅकिंग इन सॉलिड. आउटलाईन द जनरल क्लासिफिकेशन ऑफ पॅकिंग इन सॉलिड. सो सॉलिडच्या क्रिस्टल लॅटिसमधल्या किंवा क्रिस्टल स्ट्रक्चरमधल्या पॅकिंगचा जनरल प्रिन्सिपल आपल्याला सांगायचं किंवा त्याची आउटलाईन सांगायची. म्हणजे थोडक्यात त्याचं कुठल्या कुठल्या क्लासमध्ये वर्गीकरण होतं ते आपण यात बघणार आहोत. तर यात मित्रांनो मुख्यत्वे 3 स्टेज असतात. पहिली स्टेज जी असते तिला म्हणतात लिनियर पॅकिंग ऑर वन डायरेक्शन पॅकिंग किंवा याला आपण वन डायमेन्शनल पॅकिंगसुद्धा म्हणू शकतो. याला आपण नाव देऊयात वन डायमेन्शनल पॅकिंग. दुसरी असते प्लेनर पॅकिंग अरेंजमेंट ऑफ स्पियर किंवा 2 डायमेन्शनल पॅकिंग. 2 डायमेन्शनल पॅकिंगचे 2 टाईप पडतात. एक असते स्क्वेअर क्लोज पॅकिंग किंवा ज्याला ए टाईप म्हणतात. दुसरी असते हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग किंवा ज्याला ए बी टाईप असं म्हणतात. सो स्टेज 1 म्हणजे वन डायमेन्शनल पॅकिंग. स्टेज 2 म्हणजे 2 डायमेन्शनल पॅकिंग. त्यात 2 टाईप, ए टाईप आणि ए बी टाईप. ओके, आणि स्टेज 3 म्हणजे 3 डायमेन्शनल पॅकिंग. 3 डायमेन्शनल पॅकिंगचे परत 2 टाईप पडतात, ए टाईप आणि ए बी टाईप. ओके, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर आणि हेक्झॅगोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. या सगळ्यांचा अभ्यास आता आपल्याला पुढच्या क्वेश्चन्समध्ये डिटेलमध्ये करायचा आहे. पहिल्या टॉपिकने सुरुवात करूयात किंवा पहिल्या कॉन्सेप्टने सुरुवात करूयात, लिनियर पॅकिंग इन वन डायरेक्शन किंवा वन डायमेन्शनल पॅकिंग. ओके, सो बघा मित्रांनो, हा खालचा क्वेश्चन, एक्सप्लेन क्लोज पॅकिंग इन वन डायरेक्शन. ओके, एक्सप्लेन क्लोज पॅकिंग इन वन डायरेक्शन. जर एका डायरेक्शनची क्लोज पॅकिंग आपल्याला बघायची असेल तर ती कशी असेल. तर बघा मित्रांनो, आपल्याला इथे खाली एक डायग्रॅम दिली आहे. या डायग्रॅममध्ये हा एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला, तिसऱ्या पार्टिकलला, चौथ्या पार्टिकलला, 5व्या पार्टिकलला एकाच डायमेन्शनमध्ये म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये सुद्धा आणि डायमेन्शनमध्ये सुद्धा टच करतो. सो याला म्हणायचं असतं क्लोज पॅकिंग इन वन डायरेक्शन किंवा तुम्ही याला क्लोज पॅकिंग इन वन डायमेन्शनसुद्धा म्हणू शकतात. याच कॉन्सेप्टवरून आपण कोऑर्डिनेशन नंबरसुद्धा सांगू शकतो. मित्रांनो बघा, हा जो एक ॲटम आहे, हा जर आपण सेंटरचा ॲटम पकडला तर हा ॲटम
या एका ॲटमला आणि या दुसऱ्या ॲटमला संलग्न आहे, म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 2. ओके, सो क्लोज पॅकिंग इन वन डायरेक्शन म्हणजे काय, वेन द स्पियर किंवा पार्टिकल, when the sphere are placed in a horizontal row touching each other is called as close packing in one direction. ओके, जशी रांग असते पार्टिकलची तशी रांग आपण यात बघू शकतो. इन वन डायमेन्शन इच स्पियर इज कॉन्टॅक्ट विथ 2 नेबरिंग स्पियर्स. प्रत्येक पार्टिकल हा बाजूच्या 2 पार्टिकलशी किंवा 2 स्पियरशी संलग्न असतो, त्यामुळे याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 2. अतिशय सिंपल आणि सोपी कॉन्सेप्ट, क्लोज पॅकिंग इन वन डायरेक्शन. यानंतर नेक्स्ट कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत, close packing in two direction, or explain the AAA and ABAB type close packing in two dimension, or explain the planar packing arrangement in sphere. तर बघा मित्रांनो, आपण यापूर्वी जो प्रश्न पाहिला होता, आपण पहिली 1 डायमेन्शन पॅकिंग पाहिली. आता आपल्याला स्टेज 2ला आपल्याला हा क्वेश्चन बघायचा आहे. स्टेज 2मध्ये आपल्याला 2 प्रकारचे अरेंजमेंट असतात, AA टाईप अरेंजमेंट आणि ABAB टाईप अरेंजमेंट, स्क्वेअर क्लोज पॅकिंग किंवा हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. त्या प्रश्नावर आपल्याला आता लक्ष केंद्रित करायचं आहे आणि हे आहे 2 डायमेन्शन पॅकिंग. ओके, सो सगळ्यात आधी बघूयात आपण AA टाईपची पॅकिंग. तर AA टाईपच्या पॅकिंगमध्ये काय असतं की आत्ताच आपण पूर्वी या क्वेश्चनाच्या पूर्वी जो क्वेश्चन पाहिला, ज्यात सगळे पार्टिकल हे हॉरिझॉन्टली एका सारख्या हॉरिझॉन्टल रोमध्ये अरेंज होते, एकमेकांना टच झालेले, तसेच सर्व पार्टिकल्सची आपण एक लाईन घेतली AA टाईपच्या पार्टिकलची. एक्झॅक्ट त्या लाईनच्या खाली तशाच पार्टिकलची दुसरी लाईन अरेंज केली, त्याच्या खाली तशाच पार्टिकलची तिसरी लाईन अरेंज केली, त्याच्या खाली तशाच पार्टिकलची चौथी लाईन अरेंज केली. यात आपण काय करतो मित्रांनो, एक हॉरिझॉन्टल रो घेतली 1 डायरेक्शनवाली, त्याच्या खाली दुसरी रो घेतली, त्याच्या खाली तिसरी, त्याच्या खाली चौथी. मग याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग किंवा 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग का म्हणायचं? सिम्पल आहे, कारण की ही डायग्रॅम जी आपण बघत आहात, या डायग्रॅममध्ये ही डायग्राम 2 डायरेक्शनमध्ये प्रोसीड होते किंवा 2 डायरेक्शनमध्ये इंटरसेक्ट करते. तर बघा, ही एक डायरेक्शन झाली आणि ही दुसरी डायरेक्शन झाली. ओके, सो 2 डायरेक्शनमध्ये ही डायग्राम जात असल्यामुळे ही 2D डायग्राम झालेली आहे. या डायग्रामला आपण 2 डायमेन्शनल किंवा 2 डायरेक्शनल असं म्हणू शकतो. सो द डिफरंट इन 1 डायमेन्शनल आयडेंटिकल रोज ऑफ स्पियर आर प्लेस्ड वन ओव्हर द अदर इन सच अ वे दॅट इच स्पियर इन अ रो इज प्लेस्ड ओव्हर अनदर स्पियर ऑफ अनदर रो, सो ऑन. म्हणजे एका हॉरिझॉन्टल रोवर एक्झॅक्टली कट टू कट मॅच होणारी दुसरी रो, त्याच्यावर कट टू कट मॅच होणारी तिसरी रो, त्याच्यावर कट टू कट मॅच होणारी चौथी रो, अशी आपण अरेंज करत गेलो तर आपल्याला जे पॅकिंग मिळते त्याला म्हणतात स्क्वेअर क्लोज पॅकिंग. आता याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग का म्हणायचं, याचं सिम्पल रिझन आहे. तर बघा मित्रांनो, आपण या ॲटमवर फोकस करूयात. ओके, आपण इथे या ॲटमवर फोकस करूयात. तर हा जो ॲटम आहे, हा ॲटम 1, 2, 3 आणि 4 ॲटमशी संलग्न झाला आहे किंवा 4 ॲटमला टच करतो. याचा अर्थ याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 4. आणि या प्रत्येक टच करणाऱ्या ॲटमच्या सेंटर म्हणजे न्यूक्लियसमधून किंवा सेंटरमधून आपण चारहींना कनेक्ट करणारी 4 लाईन ड्रॉ केल्यात तर आपल्याला एक स्क्वेअर स्ट्रक्चर इथे बघायला मिळतं आणि म्हणून या स्ट्रक्चरचं नाव असतं स्क्वेअर क्लोज पॅकिंग. या स्ट्रक्चरला आपण नाव देतो स्क्वेअर म्हणजे चौकोन क्लोज पॅकिंग. ओके, यामध्ये अजून महत्त्वाचे मुद्दे कुठले असतात ते बघूया. द प्लेनर स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज क्लोज पॅकिंग. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ स्ट्रक्चर इज 4, स्पियर इज 4. या प्रकारच्या स्पियरचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 4. ओके, सो आपण 2 डायरेक्शनमधल्या किंवा 2 डायमेन्शनमधली पहिलं टाईप पाहिलं AA, ज्यात ए पार्टिकलच्या किंवा एका पार्टिकलच्या एक्झॅक्ट अलाइनमेंटमध्ये दुसरा पार्टिकल असतो, त्याच्या एक्झॅक्ट अलाइनमेंटमध्ये तिसरा पार्टिकल असतो आणि सो ऑन. ओके, यानंतर ABAB टाईप ऑफ अरेंजमेंट किंवा हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. आता आपण परत एकदा 2 टाईप अरेंजमेंटच पाहत आहोत, फक्त अरेंजमेंटची टाईप आपण आता थोडीशी बदलणार आहोत. AA टाईपच्या ऐवजी आता आपण ABAB टाईप घेणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, आपण सुरुवातीला जी डायग्रॅम पाहिली होती तीच डायग्रॅम परत एकदा हॉरिझॉन्टल एक रो आपण घेतला आहे, इथे A हा रो घेतला. पण आता अरेंजमेंट करताना सेकंड लेयर याच्यावरती रचताना आपण काय करणार आहोत, तर बघा, हा पहिला पार्टिकल आणि हा दुसरा पार्टिकल याच्यामध्ये जे खड्डं तयार झालं होतं, या खड्ड्याला केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये वॉइड असं म्हणतात. या खड्ड्याला केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये वॉइड असं म्हणतात. सो या पहिल्या आणि दुसऱ्या पार्टिकलच्या मध्ये तयार होणाऱ्या खड्ड्यामध्ये आपल्याला वरच्या पार्टिकल्स अरेंज करायचे. याचा अर्थ काय आहे की जसं
हा जो खड्डा किंवा इथे जी व्हॅली तयार झाली, या व्हॅलीमध्ये हा वरचा पार्टिकल येईल, या व्हॅलीमध्ये हा वरचा पार्टिकल येईल, या व्हॅलीमध्ये याच्या वरचा पार्टिकल येईल. याचा अर्थ पहिल्यामध्ये एका पार्टिकलच्या एक्झॅक्टवरती दुसरा पार्टिकल येत होता, पण इथे एक्झॅक्टवरती न येता थोडा साईडला दुसरा पार्टिकल येतो आहे. सो ही रो झाली तुमची ए टाईपची रो, ही रो झाली बी टाईपची रो. याच्यानंतर परत ए टाईपची रो. आता ए टाईपची रो म्हणजे काय, याच्या परत एकदा अलाइनमेंटमध्ये एच्या अलाइनमेंटमध्ये येणारी रो. ओके, बघा हे परत एच्या अलाइनमेंटमध्ये येतात आणि याच्यानंतर याच्या वर येणारी रो जी असते ती कुठली रो असते, तर बी टाईपची रो आपल्याला इथे बघायला मिळते. ओके, सो बघा हा एच्या अलाइनमेंटमध्ये आहे, एच्या अलाइनमेंटमध्ये, एच्या अलाइनमेंटमध्ये आणि बीच्या अलाइनमेंटमध्ये, बीच्या अलाइनमेंटमध्ये. सो या दोघं स्ट्रक्चरमध्ये आपल्याला फरक बघायला मिळतो. सो आधीच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला सर्व एकाच अलाइनमेंटमध्ये दिसत होते पार्टिकल. आता या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पार्टिकल एका अलाइनमेंटमध्ये न दिसता दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अलाइनमेंटमध्ये दिसत आहेत आणि म्हणून या प्रकारच्या स्ट्रक्चरला आपण ए बी टाईप अरेंजमेंट असं म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सहज सांगू शकतात की यात कोऑर्डिनेशन नंबर पार्टिकलचा काय असेल. आपण एक पार्टिकलवर फोकस करूयात की जसं हा पार्टिकल आहे. हा पार्टिकल 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पार्टिकलशी संलग्न आहे. याचाच अर्थ हा 6 पार्टिकलला टच झालेला आहे, म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर आला 6. आणि याचं स्ट्रक्चर, याला हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर का म्हणतात. डायग्रामवरून तुम्हाला सहज लक्षात येत असेल की या सेंट्रल पार्टिकलला टच करणाऱ्या सर्व पार्टिकलच्या न्यूक्लियसला जोडणाऱ्या रेषा आपण जर ड्रॉ केल्या तर आपल्याला इथे सहज एक हेक्झॅगोन, षटकोन तयार झालेला दिसतो आणि या हेक्झॅगोनल 2 डायरेक्शनल प्लॅकिंग म्हणतात. आता हेक्झॅगोनल 2 डायरेक्शनल का, कारण की हा फक्त 2च ॲक्सिसमध्ये इंटरसेक्ट करतो. ही एक बाजू झाली, ही झाली दुसरी बाजू, म्हणून ही झाली 2 डायरेक्शनल किंवा 2 डायमेन्शनल पॅकिंग. ओके, सो बघा मित्रांनो, आपण या 3 कॉन्सेप्ट इथे शिकून घेतल्यात. पहिली कॉन्सेप्ट होती क्लोज पॅकिंग इन 1 डायरेक्शन, नंतर 2 डायरेक्शनमध्ये ए बी टाईप आणि नंतर 2 डायरेक्शनमध्ये ए टाईप आणि नंतर ए बी टाईप. ओके मित्रांनो, याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. एक्सप्लेन द ए टाईप 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग और एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. ओके, ए टाईप 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. आता याला 3 डायमेन्शनल का म्हणायचं, आपण डायग्रॅम जर व्यवस्थित पाहिली तर आपल्याला एक गोष्ट या डायग्रॅमवरून क्लिअर होईल की ही डायग्रॅम, यापूर्वी आपण ज्या डायग्रॅम पाहिल्या तशा 2 डायमेन्शनल डायग्रॅमला नसता ही एक 3 डायमेन्शनल डायग्रॅम आहे. कसं काय, तर बघा मित्रांनो, हे झालं डायग्रॅमचं 1 डायमेन्शन, हे झालं दुसरं डायमेन्शन आणि हे मागे जाणारं झालं तिसरं डायमेन्शन. सो एक्स, वाय आणि झेड असे तिघं ॲक्सिस आपल्याला इथून बाहेर निघताना दिसतील. सो दॅट्स वाय दिस डायग्रॅम इज अ 3 डायमेन्शनल डायग्रॅम. ओके, आता 3 डायमेन्शनमधला पहिला टाईप आपण ए असा टाईप बघत आहोत. सो आपल्याला 1 बाय 1 सगळे पॉईंट बघायचे आहेत. पहिला पॉईंट बघूयात. द 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड कॅन बी ऑप्टेन बाय बिल्डिंग और प्लेसिंग अ लेयर ऑन अ स्क्वेअर पॅक्ड अरेंजमेंट ऑफ ए टाईप. स्क्वेअर क्लोज पॅक्ड अरेंजमेंट ऑफ ए टाईप याचा अर्थ काय, तर बघा मित्रांनो, हा 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे पार्टिकल्स, याच्या एक्झॅक्टवरती एला 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे 4 पार्टिकल्स, सेम वरती आणि सेम वरती वरपर्यंत आपल्याला सगळीकडे एक प्रकारची अलाइनमेंट इथे बघायला मिळते आहे. ओके, आपल्याला इथे एक सरळ सहज अलाइनमेंट दिसते आहे आणि ही अलाइनमेंट आपण इथे पाहू शकतात, इथे अलाइनमेंट पाहू शकतात, इथे अलाइनमेंट पाहू शकतात आणि अशाच प्रकारची अलाइनमेंट आपल्याला मागच्या बाजूला देखील दिसते आहे. बघा, सर्व एला ए टच, पार्टिकलला पार्टिकल टच, इथे वॉइड्समध्ये पार्टिकल अरेंज न करता पार्टिकलला पार्टिकल टच केला आहे. परेडमध्ये जशा प्रकारे सैनिक चालतात तशाच प्रकारचे पार्टिकल्स अतिशय सारखं अंतर ठेवून एकमेकांपासून अरेंज आहेत. कुठेही शिस्त त्यांच्या अरेंजमेंटमध्ये बिघडलेली नाही. सो याला ए टाईपचं अरेंजमेंट आपण म्हणत असतो. ओके, याने कॉल्ड ॲज ए टाईप. सो त्याच्यामुळे या फर्स्ट रोला आपण म्हणतो ए टाईप. ओके, त्याच्यावरती येणारी दुसरी रोसुद्धा परत ए टाईपची असते, परत त्याच्यावरची रो ए टाईपची, परत त्याच्यावरची रो ए टाईपची. ओके, दिस टाईप ऑफ पॅकिंग इज कॉल्ड ॲज सिम्पल क्युबिक क्लोज पॅक. आता याला सिम्पल क्युबिक क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर का म्हणतात, हा शब्द महत्त्वाचा आहे. नोट्स आपल्याकडे असेल तर याला अंडरलाईन करून घ्या. सिम्पल क्युबिक क्लोज पॅक, SCC. याला सिम्पल क्युबिक क्लोज पॅक का म्हणायचं, आपण थोडं डायग्रॅममध्ये जाऊन डिटेलमध्ये बघूयात. तर मित्रांनो, आपण हे डायग्रॅम जर व्यवस्थित पाहिली तर आपल्या लक्षात येतं की हा एक पार्टिकल किंवा हा एक ॲटम घेतला आणि या ॲटमच्या सेंटरपासून हा दुसरा पार्टिकल त्याला टच होणारा, हा तिसरा पार्टिकल, हा चौथा पार्टिकल,
हे 4 पार्टिकल पुढच्या बाजूचे आहेत आणि हा 5वा पार्टिकल, याच्या मागे हा 6वा पार्टिकल, हा 7वा पार्टिकल आणि हा इथे 8वा पार्टिकल. या सर्व पार्टिकलच्या सेंटरमधून जर आपण एकमेकांना कनेक्ट होणारी लाईन ड्रॉ केली तर आपल्याला एक सिंपल क्यूब ड्रॉ करता येतो. इथे बघा मित्रांनो, आपण अशा प्रकारे क्यूब ड्रॉ करू शकतो आणि हा क्यूब आपण व्यवस्थित जोडून घेऊ शकतो आणि हे स्ट्रक्चर एक क्यूब बनवतं आणि हे सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर आहे. सिंपल क्यूबिकच्या किंवा प्रिमिटिव्ह क्यूबिकला काय असतं आपल्याला माहिती आहे, प्रत्येक कॉर्नरवर एक ॲटम असतो. बघा, ह्या कॉर्नरला हा ॲटम आहे, यात मागच्या कॉलमला हा दुसरा, हा तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. सो 8 कॉर्नरला 8 ॲटम्स, याचा अर्थ हा सिंपल क्यूबिक किंवा प्रिमिटिव्ह क्यूबिक टाईपचं युनिट सेल आपल्याला दाखवत असतो. ओके, सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज सिंपल ऑर प्रिमिटिव्ह क्यूबिक युनिट सेल. ओके, सो एक्सप्लेन द ए टाईप 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. 3 डायमेन्शनल का आहे, कारण की एक्स, वाय आणि झेड थिटा ॲक्सिसला इंटरसेक्ट करतो. याला ए टाईप का म्हणायचं, कारण की ए लेअरवरच दुसरा, ए लेअरवर तिसरा, ए लेअरवर चौथा, ए लेअर म्हणजे कट टू कट अलाइनमेंट असलेले लेयर्स एकमेकांवरती आहेत. याला क्लोज किंवा सिंपल क्यूबिक का म्हणायचं, कारण की आपण जर कुठलेही 8 ॲटम कॉर्नरवरचे किंवा कुठलेही 8 ॲटम्स घेतले तर तो एक क्यूबिक स्ट्रक्चर फॉर्म करतो, त्याच्यामुळे याला सिंपल क्यूबिक म्हणायचं. आणि आता महत्त्वाचा प्रश्न, याचा कोऑर्डिनेशन नंबर नेमका किती असेल. याचा कोऑर्डिनेशन नंबर असेल 6. कसं काय तर बघूयात मित्रांनो. बघा, हा ॲटम आपण लक्षात घेऊयात. इथे हा ॲटम इथे आहे. या ॲटमला किती ॲटम कनेक्ट झालेले आहेत किंवा या पार्टिकलला किती पार्टिकल कनेक्ट झालेले आहेत, तर हा 1, 2, 3 आणि 4 पार्टिकल. ओके, याच्या एक्झॅक्ट मागे जर आपण या पार्टिकलच्या एक्झॅक्ट मागचा पार्टिकल बघितला तर तो 5वा पार्टिकल असेल आणि याच्या एक्झॅक्ट पुढचा पार्टिकल बघितला तर तो 6वा. जसं की या पार्टिकलला, या साईडच्या पार्टिकलला मागे एक पार्टिकलने अटॅच केलं, टच झालेला आहे आणि पुढे एक पार्टिकल टच झाला आहे. सेम ह्या पार्टिकलला मागून एक आणि पुढून एक. सो साईडने 4, एक पुढचा आणि एक मागचा, अशा प्रकारे हा पार्टिकल दुसऱ्या 6 पार्टिकलला टच होतो किंवा या स्ट्रक्चरमधला प्रत्येक पार्टिकल हा इतर 6 पार्टिकलला टच होतो. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो आपण किती समजतो, तर याचा कोऑर्डिनेशन नंबर आपण समजतो 6. ओके, सो अतिशय सोपी आणि अतिशय महत्त्वाची अशी कॉन्सेप्ट, सिंपल क्यूबिकमधला कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो. ओके, explain the formation of hexagonal close pack structure HCP and cubic close pack structure CCP, or explain 3-dimensional close packing of AB type hexagonal close pack layer. ओके, तर बघा मित्रांनो, समजा आपल्याकडे एक AB टाईपचं प्लेनर 2 डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. AB टाईपचं प्लेनर 2 डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय, तर आपण जे यापूर्वी बघितलं आहे AB टाईपचं 2 डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे हे स्ट्रक्चर, ज्यात खालचं लेयर ए वाला राहतो आणि त्याच्यावरचा लेयर बी वाला असतो. अशा प्रकारचं हे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपण एक घेतलं. ओके, आता या 2 डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चरच्या वरती इन बोथ स्ट्रक्चर, असे 2 स्ट्रक्चर घेतले. इन बोथ द स्ट्रक्चर द सेंट्रल स्पियर आर सराउंडेड बाय 6 स्पियर इन इच लेयर. यामध्ये आपल्याला एक सिंपल गोष्ट बघायला मिळते आहे की प्रत्येक सेंट्रलचा स्पियर हा 6 वेगवेगळ्या स्पियरने सराउंडेड आहे किंवा 6 वेगळ्या स्पियर त्याला अटॅच आहेत. ओके, नाउ कन्सिडर दॅट द स्पियर ऑफ द सेकंड लेयर आर प्लेस्ड इन 2 डिप्रेशन बिटवीन द स्पियर ऑफ द फर्स्ट लेयर. म्हणजे मित्रांनो, कन्सिडर करा, समजून घ्या, लक्षात घ्या, आपल्याकडे AB टाईपचं अरेंजमेंट असलेले स्पियर्स आहेत, जसं की आपण या डायग्रॅमवरून लक्षात घेऊयात. ओके, सो खालचा लेयर लक्षात घ्या, काळ्या रंगाचा लेयर, जो AB टाईपच्या अरेंजमेंटवाला लेयर आहे. आणि या AB टाईपच्या अरेंजमेंटचा हा खालचा लेयर, ह्या संपूर्ण लेयरला, खालच्या संपूर्ण लेयरला आपण ए नाव दिलं. ब्लॅक कलरच्या लेयरला आपण ए नाव दिलं. ओके, त्या ए लेयरमध्ये जसं आपण एखाद्या हलवायाच्या दुकानात जातो आणि तिथे लाडू रचलेले असतात, खालच्या ट्रेमध्ये सर्व लाडू रचलेले असतात आणि त्या लाडूंच्या मध्ये तयार होणाऱ्या खड्ड्यांमध्ये वरच्या ट्रेमधले लाडू रचले जातात. अगदी तशाच पद्धतीने खालच्या ट्रेमधले पार्टिकल जे रचलेले आहेत, त्या पार्टिकल्सच्या जॉईनिंगमधून जे खड्डे तयार होतात, त्या खड्ड्यांमध्ये वरच्या ट्रेमधले किंवा वरच्या लेअरमधले पार्टिकल्स रचलेले आहेत. अशा प्रकारची अरेंजमेंट केलेली आहे. सो खालचा लेयर झाला हा ए लेयर आणि त्याच्या वरचा लेयर झाला हा बी लेयर. ओके, खालचा लेयर ए लेयर, त्याच्या वरचा लेयर बी लेयर. अशा प्रकारचे जेव्हा आपण अरेंजमेंट बघतो मित्रांनो, तेव्हा आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. खालचे लेयर जेव्हा एकमेकांशी संलग्न असतात, तेव्हा जर आपण एखादा लेयर, जसं की आपण
तीन पार्टिकल्स एकमेकांना संलग्न झालेले हे तीन पार्टिकल्स आपण एनलार्ज करून पाहिले तर आपल्याला सेकंड डायग्राममध्ये हे तीन पार्टिकल्स इथे बघायला मिळतील। या तीन पार्टिकल्सला च्या खड्ड्यांमध्ये हा वरच्या लेअरचा एक पार्टिकल आपण इथे प्लेस केलेला आहे। मग या तीन पार्टिकलमुळे तयार होणारा खड्डा म्हणजे हा त्रिकोणी असा एक खड्डा तयार होतो आणि हा त्यावरती आलेला चौथा पार्टिकल। मग ह्या सर्वांच्या एकंदरीत मिळण्याने एक वेगळ्या आकाराचा एक वेगळ्या डायमेन्शनचा होल किंवा ज्याला आपण म्हणतो वॉइड इथे तयार होतो आणि त्या वॉइडला टेट्राहेड्रल वॉइड म्हणतात। याला टेट्राहेड्रल वॉइड का म्हणतात? टेट्रा म्हणजे चार, हेड्रॉन म्हणजे कोपरे। सो बघा या पार्टिकलला सेंटरला जर आपण इथे या पार्टिकलच्या सेंटरला एक न्यूक्लियस घेतला, इथे दुसरा न्यूक्लियस घेतला, इथे तिसरा न्यूक्लियस घेतला, हे एका प्लेनमधले आणि याच्या सेंटरला चौथा न्यूक्लियस घेतला आणि या सर्वांना आपण जोडण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसेल आणि हे स्ट्रक्चर आपण इथे ड्रॉ केलेलं आहे। हा 1, 2 आणि 3 पार्टिकल खालच्या लेअरमधले आणि चौथा पार्टिकल हा वरच्या लेअरमधला। सो हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आणि प्रत्येक पार्टिकलच्या कोपऱ्यावरती एक प्रत्येक एजच्या कोपऱ्यावरती एक पार्टिकल आपण रचलेला आहे। तर याचा अर्थ असा की एक टेट्राहेड्रल स्ट्रक्चर 3-4 कोपऱ्यांवालं स्ट्रक्चर इथे तयार होते म्हणून याला म्हणतो आपण टेट्राहेड्रल होल्स किंवा टेट्राहेड्रल वॉइड। अशा प्रकारचे टेट्राहेड्रल होल्स किंवा टेट्राहेड्रल वॉइड्स जे तयार होतात ते खालच्या लेअरवर ए लेअरवरती वरचा लेअर झाकल्यामुळे तयार होतात। ओके, आणि त्यानंतर आपण जर समोरच्या बाजूला बघितलं तर खालच्या लेअरवर वरचे लेअर झाकल्यामुळे जे टेट्राहेड्रल वॉइड्स तयार होतात त्यांना सोडूनसुद्धा काही वॉइड्स असे असतात ते अजूनही उरून जातात आणि ते वॉइड्स आपण इथे बाजूच्या डायग्राममध्ये पाहू शकतो। ओके, मग या वॉइडला नेमकं म्हणायचं काय तर हे वॉइड नेमके तयार कसे होतात तर मित्रांनो हे जे तुम्हाला पारदर्शक वॉइड्स इथे दिसत आहेत यांना आपण तिसऱ्या डायग्राममध्ये बघूयात। जर यांना आपण 3 नंबरच्या डायग्राममध्ये व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर हे खालचे 3 काळे किंवा 3 निळ्या रंगाचे जे पार्टिकल्स आहेत ते खालच्या ए लेअरमधले पार्टिकल्स आहेत। ओके, आणि वरचे लाल रंगाचे जे दिसत आहेत तुम्हाला ते वरच्या बी लेअरमधले पार्टिकल्स आहेत। मग मित्रांनो या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमधून इथे सेंटरला तरीसुद्धा खालचे टेट्राहेड्रल वॉइड आणि वरचा टेट्राहेड्रल वॉइड म्हणजे टेट्राहेड्रल वॉइडवर टेट्राहेड्रल वॉइड एका खड्ड्यावर दुसरा खड्डा आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा शेप इथे तयार होतो आणि या सगळ्या पार्टिकलच्या सेंटरला जर आपण जोडून घेतलं या सर्व पार्टिकलच्या सेंटरला आणि परत याला खालच्या पार्टिकलशी आपण जोडलं तर आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचं स्ट्रक्चर इथे बघायला मिळतं। ओके, आणि हे स्ट्रक्चर आपण इथे बाजूला काढलेलं आहे। या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला वरती 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एजेस आपल्याला बघायला मिळतात। याला म्हणतात ऑक्टाहेड्रल वॉइड। याला काय म्हणतात? ऑक्टाहेड्रल वॉइड। सो प्रत्येक प्रकारच्या ए बी टाईपच्या अरेंजमेंटमध्ये जेव्हा खालचा लेअर ए टाईपचा असतो आणि वरचा लेअर बी टाईपचा असतो तेव्हा प्रत्येक या ए बी टाईपच्या अरेंजमेंटमध्ये आपल्याला काही टेट्राहेड्रल वॉइड्स बघायला मिळतात आणि काही ऑक्टाहेड्रल वॉइड्स बघायला मिळतात। ओके, अशा प्रकारची अरेंजमेंट आपल्याला 3 डायमेन्शनल ए बी टाईपच्या अरेंजमेंटमध्ये बघायला मिळत असते। ओके मित्रांनो, आपल्याला बेसिक 2 लेअर तर मिळालेले आहेत। पहिला लेअर होता ए टाईपचा लेअर, दुसरा लेअर होता बी टाईपचा लेअर। आता आपल्याला जेव्हा तिसरा लेअर त्याच्यावर प्लेस करायचा असतो, प्लेसिंग द थर्ड लेअर ऑन द सेकंड लेअर, प्लेसिंग द थर्ड लेअर ऑन द सेकंड लेअर ऑफ ए बी लेअर कॅन बी प्लेस्ड ऑन सेकंड लेअर इन 2 डिफरंट वेज। आपल्याला 2 वेगवेगळ्या पद्धतीने तिसरा लेअर याच्यावर प्लेस करता येतो। पहिली पद्धत अशी असते की समजा हा ए लेअर आहे, या ए लेअरमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतं आहे की या ए लेअरमध्ये बॉटमला हे 6 हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग असलेले पार्टिकल्स आहेत। त्यांच्या या 3 वॉइड्समध्ये हे 3 पार्टिकल बी लेअरवाले टाकलेत आपण आणि त्यानंतर परत जसा ए लेअर होता एक्झॅक्टली त्याच्या अलाइनमेंटमध्ये येणारे 6 किंवा 7 पार्टिकल आपण एक्झॅक्ट तसेच घेतलेत। तर ही अरेंजमेंट झाली तुमची खालचा ए लेअर, त्याच्यानंतरचा बी लेअर आणि ए लेअरच्या एक्झॅक्ट वरच्या ए लेअरच्या पार्टिकलच्या एक्झॅक्ट वरती येणारा पार्टिकल म्हणजे परत पुन्हा एकदा ए लेअर आणि त्याच्यावरती येणारा पुन्हा एकदा पार्टिकल म्हणजे बी लेअर। म्हणजे ही अरेंजमेंट तुमची होते मित्रांनो ए बी म्हणजे बघा हा ए लेअर, वरती बी लेअर, इथे ए लेअर आणि वरती पुन्हा बी लेअर, अशा प्रकारची अरेंजमेंट। आणि अशा प्रकारची अरेंजमेंट जेव्हा होते तेव्हा याला म्हणायचं HCP म्हणजे ए आणि बी लेअर आपल्याकडे सारखेच असणार आहेत। तिसरा लेअर आपण ए घेतला तर चौथा आपल्याला बी घ्यावा लागेल आणि त्याच्यामुळे ही अरेंजमेंट जी बनते ती बनते ए बी टाईपची अरेंजमेंट। आणि अशा प्रकारच्या ए बी टाईपच्या अरेंजमेंटला आपण HCP म्हणतो। याचा अर्थ हेक्झॅगोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर असं म्हणतो। याला हेक्झॅगोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर म्हणण्याचं कारण असं की आपण ही डायग्रॅम जर व्यवस्थित पाहिली तर आपल्याला इथे दिसेल की
हेक्झॅगोनल स्ट्रक्चर हे सर्व पार्टिकल्स एकमेकांना जोडल्या गेले तर हे वरच्या लेअरमधले 6, या खालच्या लेअरमधले नंतर आपल्याला इथे दिसत आहेत हे मधले 3 आणि खालच्या लेअरचे परत पुन्हा एकदा 6, हे सगळे एकमेकांना जोडून हेक्झॅगोनल स्ट्रक्चर तयार करतात. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज HCP किंवा हेक्झॅगोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. आणि आता याच्यानंतर जे स्ट्रक्चर येतं ते सेकंड वे किंवा दुसऱ्या प्रकारे आपण याला कसं रचू शकतो. तर बघा, खालचा लेअर आपला होता ए लेअर, ओके. त्याच्यानंतरचा हा बी लेअर आणि आपण आता काय केलं मित्रांनो की ए लेअर आणि बी लेअर यांच्यानंतर तिसरा लेअर हा एलाही न मॅच होणारा आणि बीलाही न मॅच होणारा म्हणजे असा वेगळ्याच पद्धतीचा सी लेअर जर याच्यावर लावला तर आपल्याला अरेंजमेंट मिळेल खाली ए लेअर, त्याच्यानंतर बी लेअर, त्याच्यानंतर सी लेअर आणि सी लेअरच्या वरती पुन्हा आपल्याला ए लेअरच्या अलाइनमेंटमधला लेअर म्हणजे ए लेअरच टाकायचा आहे. सो ही अरेंजमेंट असेल ए नंतर बी नंतर सी. हे तिघं लेअरमधला कुठलाच पार्टिकल 100% अलाइनमेंटमध्ये नाही आहे, पण चौथा लेअर ए हा पहिल्याच्या पुन्हा एकदा अलाइनमेंटमध्ये येतो आणि अशा प्रकारचं स्ट्रक्चर जे बनतं त्याचे सर्व पॉईंट्स एकमेकांना जॉईन झाल्यानंतर आपल्याला इकडे वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर बघायला मिळतं. आता या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला एक क्यूबिक सिस्टम बघायला मिळते म्हणून याला म्हणायचं क्यूबिक क्लोज पॅक्ड. याला काय म्हणायचं मित्रांनो? क्यूबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर, ओके. वरचं होतं ए बी टाईपच्या अरेंजमेंटमध्ये हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर बनते आणि ABC टाईपच्या अरेंजमेंटमध्ये क्यूबिक क्लोज पॅकिंग आपल्याला इथे बघायला मिळतं. ठीक आहे मित्रांनो, हा क्वेश्चन आहे डिस्टिंग्विश बिटवीन HCP अँड CCP अरेंजमेंट. मित्रांनो, HCPचा फुल फॉर्म आपल्याला माहिती आहे हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग आणि CCPचा फुल फॉर्म माहिती आहे क्यूबिक क्लोज पॅकिंग. डिस्टिंग्विश करताना फक्त दोघं डायग्राम डोळ्यासमोर राहण्यास सर्व पॉईंट एकदम सोपे आहेत आणि एकदम इझी आहेत, तुमच्या सहज लक्षात येतील. बघा, हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंगमध्ये काय खासियत असते. हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंगची डायग्राम आपण इथे बघितली होती. तर हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंगमध्ये टाईप ऑफ लेअरची अरेंजमेंट कशी असते? ए लेअर असतो, त्याच्यानंतर बी लेअर असतो, नंतर पुन्हा ए लेअर असतो आणि पुन्हा बी लेअर आणि पुन्हा ए लेअर, पुन्हा बी लेअर. सो याला आपण AB टाईपची अरेंजमेंट म्हणतो. कशामध्ये? HCPमध्ये, हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंगमध्ये, ओके. वेअरएज तुम्ही क्यूबिक क्लोज पॅकिंगचं अरेंजमेंट जर बघाल तर क्यूबिक क्लोज पॅकिंगमधली अरेंजमेंट आपल्याला बघायला मिळते. सुरुवातीला ए लेअर, त्याच्यावरती बी लेअर, तिसरा लेअर वेगळाच लेअर असतो, तो ए पण नसतो आणि बी पण नसतो. तिसरा लेअर असतो सी लेअर, ओके. आणि मग चौथा लेअर पुन्हा पहिल्या लेअरसारखा ए लेअर मिळतो. सो आपण ह्या अरेंजमेंटला ABC टाईपची अरेंजमेंट असं म्हणू शकतो, ओके. सो पहिला डिस्टिंग्विशचा मुद्दा आपला येणार आहे तो हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंगमध्ये हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग ऑप्टेन बाय पॅकिंग ऑफ AB टाईप, ओके, ऑप्टेन बाय AB टाईप. वेअरएज क्यूबिक क्लोज पॅकिंग ऑप्टेन बाय ABC टाईप ऑफ पॅकिंग, ओके. अतिशय सोपा असा हा पहिला मुद्दा. नेक्स्ट मुद्दा असेल तुमचा HCP इज ऑप्टेन बाय कव्हरिंग अ टेट्राहेड्रल वॉइड्स ऑफ सेकंड लेअर, वेअरएज CCP इज ऑप्टेन बाय कव्हरिंग अ ऑक्टाहेड्रल वॉइड्स ऑफ सेकंड लेअर. मित्रांनो, आपल्याला HCP कसा मिळाला होता? सेकंड लेअर आपण जेव्हा रचला, पहिल्या ए लेअरवर जेव्हा बी लेअर रचला तेव्हा सेकंड लेअरवर जे टेट्राहेड्रल वॉइड्स होते त्यांच्यावर आपण तिसऱ्या लेअरची रचना केली, तेव्हा तो ए पहिल्या लेअरचा आणि तिसऱ्या लेअरचा आहे अलाइनमेंटमध्ये आला. याचा अर्थ HCP इज ऑप्टेन बाय कव्हरिंग अ टेट्राहेड्रल वॉइड्स ऑफ सेकंड लेअर. वेअरएज आपल्याला ABC टाईपच्या अरेंजमेंटमध्ये जर सी लेअर दुसऱ्या बी लेअरवर रचायचा असेल तर आपल्याला ॲटम्स किंवा पार्टिकल्स हे ऑक्टाहेड्रल वॉइड्सवर ठेवावे लागतात. सो हा एक अतिशय महत्त्वाचा फरक असतो. तर आपण इथे म्हणू शकतो की CCP इज ऑप्टेन बाय कव्हरिंग अ ऑक्टाहेड्रल वॉइड्स ऑफ सेकंड लेअर, वेअरएज HCP इज ऑप्टेन बाय कव्हरिंग अ टेट्राहेड्रल वॉइड्स ऑफ सेकंड लेअर. सेकंड लेअरच्या टेट्राहेड्रल वॉइड्सवर पार्टिकलची रचना केली तर आपल्याला HCP स्ट्रक्चर मिळतं किंवा पुन्हा एकदा ए लेअर मिळतं आणि CCP आपल्याला मिळतो जर आपण सेकंड लेअरच्या ऑक्टाहेड्रल वॉइडवर तिसऱ्या लेअरचे पार्टिकल रचले तर आपल्याला ABC टाईपची अरेंजमेंट मिळते किंवा क्यूबिक क्लोज टाईपची पॅकिंग मिळते, ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इन HCP फोर्थ लेअर इज नॉट आयडेंटिकल टू द फर्स्ट लेअर. अतिशय सोपा. आपण डायग्राम जर बघाल, फोर्थ लेअर बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला फोर्थ लेअर बघायचा आहे HCPमध्ये. हा पहिला लेअर होता तुमचा ए, नंतर बी, नंतर ए आणि नंतर बी. सो पहिला लेअर आणि चौथा लेअर सारखा नसतो. पण जर तुम्ही हे CCPमध्ये बघितलं, क्यूबिक क्लोज पॅकिंगमध्ये बघितलं, तर इथे पहिला लेअर असतो तुमचा ए, नंतर बी, नंतर सी आणि पुन्हा ए. सो पहिला लेअर आणि चौथा लेअर सारखा असतो. सो हा तुमचा डिस्टिंग्विशचा थर्ड पॉईंट होऊन जाईल. इन HCP फोर्थ लेअर इज नॉट आयडेंटिकल टू द फर्स्ट लेअर, वेअरएज इन CCP फोर्थ लेअर इज आयडेंटिकल टू द फर्स्ट लेअर. फोर्थ लेअर अल्सो ए लेअर अँड फर्स्ट लेअर इज अल्सो ए लेअर.
आता याच मुद्द्याला अनुसरून आपण अजून एक पॉईंट तयार करू शकतो. इन HCP द थर्ड लेअर इज आयडेंटिकल टू द फर्स्ट लेअर. थर्ड लेअर कुठला आहे आपण इथे नावावरून म्हणू शकतो बघा मित्रांनो. पहिला लेअर आहे तुमचा A, नंतर B, नंतर A. सो पहिला आणि तिसरा लेअर सारखा आहे किंवा दुसरा आणि चौथा लेअर सारखा आहे. इथे आपण म्हणू शकतो इन CCP क्युबिक क्लोज पॅकिंगमध्ये इन दिस टाईप थर्ड लेअर इज डिफरंट दॅन फर्स्ट लेअर. बघा इथे पहिला लेअर कुठला आहे A, दुसरा कुठला आहे B, तिसरा कुठला आहे C. सो पहिला A आहे, तिसरा C आहे. सो हे आयडेंटिकल नाही आहेत, हे डिफरंट आहेत. इथे पहिला पण A आहे आणि तिसरा पण A आहेत. सो इथे पहिला आणि तिसरा आयडेंटिकल असतो. सो असे 2 पॉईंट लेअरच्या अरेंजमेंटवरून आपण तिसरा आणि चौथा पॉईंट इथे सहज मांडू शकतो. यानंतर 5वा पॉईंट जो डिस्टिंग्विशचा पॉईंट नाही आहे पण महत्त्वाचा पॉईंट आहे, दोघांमध्ये कोऑर्डिनेशन नंबर असतो 12. द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ पार्टिकल इज 12. हिअर ऑल्सो कोऑर्डिनेशन नंबर ऑफ पार्टिकल इज 12. आपल्याला माहिती आहे कोऑर्डिनेशन नंबर काय असतो. द नंबर ऑफ नंबर ऑफ नेबरिंग पार्टिकल कनेक्टेड ऑर अटॅच विथ द पार्टिकल इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन नंबर. ओके. आणि शेवटचा पॉईंट आहे हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चरने जे सॉलिड्स बनतात ते लेस मेलिएबल असतात. मेलिएबिलिटी डक्टिलिटी आपल्याला माहिती असेल. ते लेस मेलिएबल असतात, ते हार्ड असतात आणि ब्रिटल असतात, ठिसूळ असतात आणि कठीण असतात. वेरॅज क्युबिक क्लोज पॅकिंग स्ट्रक्चरच्या अरेंजमेंटने जे सॉलिड्स बनतात, जे धातू बनतात किंवा जे सॉलिड्स बनतात ते मेलिएबल असतात आणि डक्टाईल असतात, ब्रिटल नसतात. मेलिएबल आणि डक्टाईल असतात, फक्त ते ब्रिटल नसतात. ओके. सो हे फंडामेंटल डिस्टिंग्विश होते HCPचे आणि CCPचे. मित्रांनो HCP आणि CCP ह्या दोघंही 3 डायमेन्शनल अरेंजमेंटमुळे तयार होणाऱ्या सिस्टीम्स आहेत किंवा त्या पद्धतीने तयार होणारे सॉलिड्स आहेत. ओके. याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. तो क्वेश्चन आहे शेवटचा क्वेश्चन या लेक्चरमधला. डिफाईन वॉइड्स इन क्रिस्टल. व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन नंबर ऑफ वॉइड्स पर ॲटम इन HCP अँड CCP. ओके. वॉइड्स म्हणजे काय, तर वॉइड्स काय असतं मित्रांनो, तुम्हाला आधी पण सांगितलं त्याप्रमाणे वॉइड्स आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात. समजा आपण जर आपल्या घरामध्ये 3 बॉल एकमेकांना जोडून असे ठेवले, 1, 2 आणि 3. सो हे 3 बॉल जर एकमेकांना आपण जोडून ठेवले तर या तिघांच्या मध्ये जो खड्डा तयार होतो त्या खड्ड्याला आपण वॉइड असं म्हणतो. ओके. सो वॉइड म्हणजे काय, तर एखाद्या क्युबिक सिस्टीममध्ये अशा खड्डे किंवा अशा रिकाम्या जागा भरपूर असतात. जसं तुमच्याकडे एक चौकोनी बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये तुम्ही क्रिकेटचे बॉल भरण्याचा प्रयत्न केला, तर असं तर गरजेचं नाही की 100% जागा ही व्यापली जाईल बॉक्समधली क्रिकेटच्या बॉलने. याच्यात काही ओपन स्पेसेस राहतील, याच्यात काही रिकाम्या किंवा मोकळ्या जागा राहतील. त्या रिकाम्या किंवा मोकळ्या जागांना आपण वॉइड असं म्हणतो. सो वॉइड्स म्हणजे काय, द व्हॅकंट स्पेस विच आर नॉट ऑक्युपाईड बाय कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. द व्हॅकंट 2 प्रकारचे वॉइड्स असतात. एक असतात टेट्राहेड्रल वॉइड. टेट्राहेड्रल वॉइड कसे बनतात आणि काय असतात ते आपण वरती बघितलं होतं. एक असतात टेट्राहेड्रल वॉइड्स आणि दुसरे असतात ऑक्टाहेड्रल वॉइड्स. मित्रांनो याच्यात एक अतिशय सुंदर असं रिलेशनशिप असतं टेट्राहेड्रल वॉइड आणि ऑक्टाहेड्रल वॉइडमध्ये. ते रिलेशनशिप काय असतं बघा, तुम्हाला सांगतो मी. की समजा एखाद्या युनिट सेलमध्ये किंवा एखाद्या क्रिस्टल सिस्टीममध्ये जर n नंबर ऑफ पार्टिकल असतील, जर n नंबर ऑफ पार्टिकलचा अर्थ असेल ते पार्टिकल 1 असेल किंवा ते पार्टिकल 1 असतील किंवा 10 असतील किंवा 20 असतील किंवा 100 असतील. सो n नंबर ऑफ पार्टिकल जर असतील तर n नंबर ऑफ पार्टिकल जर एखाद्या क्रिस्टल सिस्टीममध्ये असतील तर त्यात सापडणारे टेट्राहेड्रल वॉइड हे 2n असतात. त्यात सापडणारे टेट्राहेड्रल वॉइड हे किती असतात, तर 2n असतात. आणि त्यात सापडणारे ऑक्टाहेड्रल वॉइड हे n असतात. n नंबर जे असतात ऑक्टाहेड्रल वॉइड. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे की माझ्याजवळ जर एखादी युनिट सेल आहे आणि त्याच्यात जर 8 ॲटम्स मावतात किंवा 4 ॲटम्स मावतात, तर त्याच्यामध्ये 4 गुणिले 2 2n 8 टेट्राहेड्रल वॉइड्स तयार होतील आणि n म्हणजे 4च ऑक्टाहेड्रल वॉइड्स तयार होतील. ओके. हे रिलेशनशिप आपण इथे बघू शकतो. सो इफ n denotes the number of particles, so if n denotes the number of particles, then the number of tetrahedral void is 2n. tetrahedral void किती असतील 2n. nच्या दुप्पट आणि ऑक्टाहेड्रल वॉइड्स किती असतील n. जेवढे n असतील तेवढेच ऑक्टाहेड्रल वॉइड. ओके. सो अतिशय सोपं असं हे रिलेशनशिप टेट्राहेड्रल वॉइड्स आणि ऑक्टाहेड्रल वॉइड्सचं nशी कनेक्ट